शुक्रवारी ईडीने बारामती अॅग्रोवर धाड टाकली होती। त्यानंतर रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या शहरात असतात त्या शहरात दिवसाढवळ्या खून होतात। फडणवीस यांनी कोणते तरी एकच पद सांभाळावं, त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे। आम्ही ईडीच्या अधिकाऱ्यांना व्यवस्थितपणे सहकार्य केलं, मात्र आज आमच्यावर कारवाई होत आहे। ज्यांच्यावर भाजपने आरोप केले होते त्यांच्यावरील कारवाया का थांबवण्यात आल्यात असा सवालही रोहित पवार यांनी केला। देवेंद्र फडणवीस साहेबांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही ज्या शहरामध्ये ज्या दिवशी असता त्या दिवशी उघड दिवसाढवळ्या लोकांचे खून होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की त्यांच्यावरच कामाचा लोड थोडासा वाढलेला आहे। एक तर त्यांनी उपमुख्यमंत्री पद बाजूला ठेवावं आणि फक्त होम मिनिस्ट्री पद ठेवावं आणि तिथं तरी न्याय द्यावा, म्हणजे गरीबाला कुठेतरी न्याय मिळेल। आणि जर त्यांना कुठेतरी होम मिनिस्टर म्हणून न्याय देता येत नसेल तर सहजपणे होम मिनिस्टर पदाचा त्यांनी राजीनामा द्यावा। ईडीने तुम्हाला आतापर्यंत कारवाईसाठी विचारपूससाठी बोलवलं नाही? व्यक्तिगत रोहित पवार या नावाली कुठलीही नोटीस आलेली नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।